बस. पुढे गाजर, गाजराचे काप. ओके. मशरूम थोड्या वेळाने टाकायचा. बर. पुढे काय लागणार आहे आता? पुढे गॅस मोठा करायचा का गॅस? आता त्यामध्ये मशरूम. आता मशरूमचे काप. हो. पण आपण हा नवीन तर पदार्थ करतच आहोत, इंडियन पद्धतीने तर करतच आहोत, पण हेल्दी करतोय. कारण ब्रोकोलीमध्ये सुद्धा खूप जीवनावश्यक मूल्य असतात. त्याच्यानंतर मशरूममध्ये तर असतातच, गाजरमध्येही असतात. शिवाय आपण आता ऑलिव्ह ऑइल वापरतो म्हणजे थोडंसं ते हेल्दी पण असणार आहे. मला पास्ता नाही. पास्ता, मॅक्रोनी पास्ता. हो हो, बस बस बस. आता काय त्याच्यामध्ये आपल्याला रेड चिली पावडर, जे मसाले आहेत आता ते टाकायचे. बरं, ठीक. अजून थोडं लाल तिखट पावडर आपण याच्यामध्ये घातलं. खरं तर हा बेसिकली इंडियन टच आहे असं म्हणायला हरकत नाही. हो हो. कारण पास्त्यामध्ये आपण लाल तिखट पावडर कधी घालत नाही. बरोबर. पण शिवानीजींनी इंडियन पद्धतीने करायचं ठरवलंय, त्यामुळे लाल तिखट पावडर आम्ही घातलंय. बरोबर. हो, काळी मिरी पावडर, गरम मसाला. बरं, काळी मिरी पावडर पुरे. बस बस बस. गरम मसाला. गरम मसाला थोडंसं अजून लागेल. मीठ आणि मीठ अजून कारण पास्तामध्ये आपण ऑलरेडी टाकलंय. बरोबर. परत एकदा सॉते करून घ्यायचं. हो, ठीक आहे. आई आणि बाबांना तू खूप लहानपणापासून स्वयंपाकात लुडबुड करून मदत करतेस, वेगवेगळे पदार्थ खाऊ घालतेस. हो. पण लहानपणापासून आत्तापर्यंत एखादी त्यांच्याकडनं मिळालेली पावती की क्या बात आहे शिवानी, काय रेसिपी केली आहेस, काय पदार्थ केलास, असं काय झालं होतं? पप्पानी तेच जेव्हा मी फर्स्ट टाइम रताळ्याची खीर बनवली तेव्हा होती, आणि एक शिरा बनवलेला स्टार्टिंगला, तेव्हा त्यांना ते प्रचंड आवडलेलं की कुठेही जाशील तेव्हा हीच रेसिपी बनव, रताळ्याची खीर. आता सुद्धा इथे सुद्धा मला म्हणाले की रताळ्याची खीरच दाखव. म्हटलं नाही, थोडं वेगळं द्यायचं त्यामुळे. अच्छा, पप्पांचं असं म्हणणं होतं का तुझ्या? हो. की इथे रताळ्याचं खीर दाखव. हो. तू का बरं पास्ता निवडलं? थोडं वेगळं काहीतरी, कारण हे सुद्धा वेगळं इंडियन पास्ता, त्याच्यामुळे मला पिवळी. बरं, किती लागणार आहे? बस बस बस. तो तुला एक सांगू का, मी आता तुला जरा ऑब्झर्व करतोय ना, तू BBA करतेस, तू हॉटेल मॅनेजमेंट करतेस, तू अजूनही 4 गोष्टी एकत्र करू शकतेस. त्याचं रिझन असं आहे की तुझ्या एकंदरीतच कामाला, वागण्याला, बोलण्याला एक उरक आहे असा. ओके. म्हणजे काही जणांना, बरेच लोक असं आता ना ते जरा आपण असं तुझं नाहीये. पटापटा पटापटा तुला काम करायची सवय, त्याच्यामुळे आपण मल्टीटास्किंग ज्याला म्हणतो ते तुझ्या बाबतीत होऊ शकतं. त्याच्यामुळे तू ते करू शकतेस. आता आपल्याला यामध्ये चीज ऍड करायचं. बर, चीज किसून घ्यायला लागेल ना? मी जरा अजून मदत करतो. हो हो, चालेल चालेल. तुला असं वाटायला नको अरे हा काय संकर्षण, मी केलेलं सगळं हाणतोय. नाही नाही नाही, असं नाही वाटणार. नाही नाही. चीज आपण किसून त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता थोडंसं मला कसुरी मेथी स्वादासाठी आणि पाचले सुगंधासाठी जरा क्रश करून घालायची ना. हो. बघ, मी पण आता शिकलोय, माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं नाहीये, पण मी शिकलोय शिवानी. हो हो, यू शुड ॲप्रिशिएट. पाचले, व्हेरी गुड. थँक्यू. पासली घालायची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.